नमस्कार, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला चवळीपासून मस्त भन्नाट रेसिपी दाखवणार आहे आज. नक्कीच पहा संपूर्ण व्हिडिओ. खूप छान लागती, खूप चविष्ट आणि खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला. तर नक्कीच पहा तुम्ही. तर मी आता चवळी ना 4 घंटे भिजत घातली होती आणि ही पांढरी शुभ्र चवळी, आपली गावरान चवळी आहे, पण खूप छान चवळी आहे ही. तर पांढरी शुभ्र चवळी अशी घेतलेली आहे मी आणि हिला भिजत घातली 4 घंटे. 4 घंटे झालेले आहेत. आता मी बाजूला ठेवते आणि इथे पहा मी तवा घेतलेला आहे. आता तव्यात मी टाकलेले आहे खोबरं. आता ह्याच्यासाठी मी मसाला करणार आहे. तर मैत्रिणींनो, पहा तुम्ही या पद्धतीने जर बनवून पाहिलं तुम्ही ना चवळी, तर तुमची चवळीची म्हणजे काय बनवते ते पहा पुढे तुम्ही. आणि ही चवळी तुम्ही अगदी चाटून पुसून खातील तुमच्या घरात. तर आता खोबरं मी घेतलेलं आहे आणि ह्या मसाल्यासाठी काय करायचं, स्मोकी स्वाद द्यायचा आणि लोखंडाच्या तव्यात भाजल्यामुळे त्याला स्मोकी स्वाद येतच. तर आता मी खोबरं अर्धी वाटी होती ती किसून घेतलेली आहे. थोडंसं तेल टाकायचं, असा स्मोकी स्वाद आणायचा त्याला, का की धूर झाला पाहिजे पूर्ण. धूर मसाला बनवताना धूर झाला पाहिजे, तर मग त्याला स्मोकी स्वाद येतो. तर ते मी पहिल्या तुम्ही बघितलं खोबऱ्याला झालेला आहे. तर ह्याला पण मी आता स्लो करून ठेवते, जरासं तांबूस रंग येऊन देते, नंतर तुम्हाला दाखवते. तर इथे छान असा परतून घ्यायचा, ट्रान्सफर करून घ्यायचा कांदा. मात्र लालसर रंग झाला पाहिजे त्याला, अशा पद्धतीने भाजायचं. प्रत्येक गोष्टी एकदम मोजून मापून आहे आणि कशा पद्धतीने करायची ती सांगितलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओ पहा. मध्ये थोड्याशा टिप्स पण असतात, त्या पण पाहायचा. नवीन नवीन वेगळे पद्धतीने करण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्ही करत असणारे हमेशा चवळीचे काहीतरी आमटी करीत असणारे, भाजी करीत असणारे, पण ही पद्धत कधी केली नसेल, एकदा करून पहा. ही पद्धत फार उत्तम आणि फार टेस्टी लागती. तर तुम्हाला वाटत असेल का आपल्याला का चवळीची भाजी तर काय येतीच ना, पण मैत्रिणी नाही येत अशी या पद्धतीने तर नाही बनवली नसणार तुम्ही. मी नक्कीच पहा कशा पद्धतीने बनवलेली आहे ती. तर आता इथं मसाल्याचं काम चाललेलं आहे. आपल्या 1 इंच आल्याचा घेतलेला आहे, तो पण तुकडा, तो पण भाजून घ्यायचा. आता थोडासा लाल रंग आलेला आहे मसाल्याला आणि त्याच्यात मी टाकलेलं आहे आलं. आता पुढे टाकायचे आपल्याला पहा लसूण. मी भरपूर सारा घातलेला आहे. 10-12 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत मिरच्यात. पहा लसणाने स्वाद छान येतो चवळीला. चवळीच्या ह्याच्यात जास्त लसूण घालायचा, म्हणजे चवळीचा स्वाद वेगळा असतो आणि लसणाचा वेगळं, म्हणून लसूण जास्त वापरायचं चवळीला. लक्षात ठेवा, ही टिप्स म्हणून वापरा तुम्ही, पण चवळीला लसूण भरपूर घालायचा. आता छान तो लसूण पण परतून घ्यायचं आहे आपल्याला. आलं, लसूण आणि कांदा आहे याच्यात. आता खोबरं तर आपण भाजून टाकलेले आहे तिकडे बाजूला, पहा तुम्ही आता. आणि मैत्रिणींना, माझी जर आवडली तुम्हाला ही चवळीची पद्धत कशी आहे ती, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा मला. कुठून पाठवा ते पण पाठवा. फार अप्रतिम होणार आहे ही भाजी. म्हणजे ही पद्धत काय आहे ती, भाजी म्हणा किंवा आणखीन काय असं ते. आता हा कांदा मी भाजून झालेला आहे आपला, म्हणजे मी मिक्सरच्या भांड्यातच काढून घेतले बघा. बिलकुल ताटात बिटात वापरले नाही ताट, का की आपल्याला उगाच 17 भांडी नको काढायला. आता मी 1 चमचा भरून तीळ घातलेले आहे, सफेद तीळ. पहा सफेद तिळाने आपल्याला कॅल्शियम तर भेटतंच, पण चव छान येते रेसिपीला. तर ही सफेद तीळ पण भाजून घेतलेले आहेत. छान सगळं गोळा करून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये लावून त्याच्यात थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचे त्याला. तर थंड झाल्यावर वाटायची, गरम गरम वाटायची नाही. थंड झाली का मग तुम्हाला सांगते आणि मग वाटून मी घेणार आहे. पाणी घालूनच वाटायचं. तर पहा आता याच्यात अजून आपल्याला एक जिन्नस घालायची, कोथिंबीर. कोथिंबीरची मी देठं घातल्यात आणि पुढची बाजू ठेवलेली आहे. आता ह्याला वाटून पाणी घालून वाटते मी. आता लगेच मी कुकर ठेवला आहे. पहा आता आपल्याला कुकरमध्ये करायचे. पळीभर तेल टाकलेले आहे. तर कुकर भरपूर तापलेला आहे बघा, करपला पण आहे तिकडे. भरपूर तापला आहे तो कुकर, त्याच्यामुळं इथे टाकली मोहरी. 1 चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान फुलली नंतर जिरं टाकायचं मैत्रिणीनं. तर मोहरी टाकून झालेली आहे आपली. कुकर जरा वरती गेला आहे आपला. तर मसाले दाखवते मला. मी आता इथे 1.5 चमचा मालवणी मसाला घेणार आहे आणि थोडासा अर्धा चमचापासून बी कमी लाल तिखट घेतलं आहे. 1 चमचा भरून धणे पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एवढा, आणि हळद पण टाकली आहे थोडीशी, अर्धा चमचा. तर एवढा मसाला घेतलेला आहे. ह्याच्यात तुम्ही मला आता तर मोहरी आपली तोपर्यंत वाजलेली आहे, जिरं पण टाकलेली आहे आता कुकरमध्ये.
हे पहा आता कुकरमध्ये टाकलं जिरं, छान फुलून द्यायचं जिरं. कढीपत्त्याची पानं टाकायची 7-8 चांगली आणि कोथिंबीर टाकून द्यायची भरपूर. पहा छान परतून घ्यायचं मात्र ते सर्व, का की आपल्याला कुकरमध्ये फक्त 3 शिट्ट्या करायच्या, जास्त नाही. इथे टाकला मी हिंग. हिंग छान टाकायचं, त्याला खूप छान स्वाद येतो. आणि हा मसाला द्यायचा टाकून हिंग टाकल्याच्यानंतर ते सर्व मग मस्त करायचं. आता पटकनी आपल्याला तो मसाला ओतायचा, का की कोरडा मसाला टाकल्यामुळं काय होतं मैत्रिणी, पटकनी जळतो. म्हणून तुम्ही पटकन बारीक गॅस करायचा कोरडा मसाला टाकल्यावर, आणि बारीक गॅस करून मग नंतर लगेच तो आपला ओला मसाला असतो तो टाकायचा. ते वाटलेला मसाला मी टाकते आता याच्यात. सगळं पुसून व्यवस्थित घ्यायचं मस्त. हे बघ रंग पहा किती सुंदर येणार आहे त्या आमटीला. आपल्या आमटी करणार आहे मी चवळीची आमटी. फार उत्तम लागते. फार तुम्ही भातावर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर खाऊ शकता. पण एवढी अप्रतिम होती ना. या पद्धतीने करून पहा मात्र. मी बिलकुल टमाटर नाही वापरलं किंवा कांदा फोडणीला नाही वापरला किंवा काहीच नाही. बटाटे टाकले आहे 2, छोटे छोटे 2 होते ते बटाटे टाकलेले आहे. बटाट्याने काय होतं मैत्रिणींनो, काही काही भाज्यांमध्ये टाकायचेच बटाटा. तर मला चवळी टाकली सांगते पुढे. काय होतं भाज्याला, आपल्या भाजीला ग्रेव्ही पैदा होती. आणि आपल्या भाजी एखाद्या वेळेस काय होतं, भाजी आपली झाली खारट तरी बटाटा खेचून घेतो खारटपणा. भाजी आपली झाली तिखट तरी बटाटा खेचून घेतो तिखट होण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे हा बटाटा कामाला येतो. आणि ग्रेव्ही छान बनण्यासाठी बी, मिळून येण्यासाठी पण बटाटा कामाला येतो. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये बटाटा घालत जा तुम्ही, खूप चांगलं असतं. आता पाणी आपल्याला लागण तेवढेच टाकायचे. तुम्हाला किती पातळ करायचे, किती घट्ट करायचे त्याच्यावर आहे. तर इथे बघा पाणी टाकलेलं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आता आपल्याला. हे बघा चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आपल्याला, तुमच्या चवीला. आता असा रंग दिसतो फार, नंतर फार सुंदर रंग दिसणार. फक्त 3 शिट्ट्या करायच्या. 3 शिट्ट्या झाल्यावर लगेच दाखवते तुम्हाला. माझ्या 3 शिट्ट्या झालेल्या पण आहेत. मी आता तुम्हाला काढून पण दाखवते. गरम गरम खोललेलं आहे, तुम्हाला दिसत नाही आता कुकर. हा वापा ते बघा आता इकडे घेतल्या कुकर दिसत. पहा ते ग्रेव्ही पहा, रंग पहा ग्रेव्हीचा. आणि भाजी एकदा खाऊन पहा तुम्ही. हा सार पातळ आमटी बनवली मी, जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही, पण एवढा फार छान लागतो ना, विचारू नका तुम्ही. अशा पद्धतीने करून पहा मैत्रिणी एकदा. खरंच न खाणारी पण आवडीने खातील तुमची चवळीची आमटी. कधीतरी अशी करून पहा माझ्यासारखी, तुम्हाला खरंच आवडेल, प्रेमात पडाल त्या आमटीच्या. हे बघा रंग किती सुंदर आलेला आहे, खूप छान दिसती. आणि ताटात वाढली, ताटाची शोभा तर वाढणारच आहे. अशा पद्धतीने जर वाढली तर तुम्ही आणि केली तर अशा पद्धतीने, वरून थोडीशी कोथिंबीर पेरली तरी चालेल तुम्हाला, काही नाही प्रॉब्लेम. अशा पद्धतीने दाखवली तुम्हाला, पहा बरं ती पण. आणि रंगही छान येतो, अगदी मस्त वाटते. तर मैत्रिणींना आवडली तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आणि आता माझे मसाल्याविषयी सांगते मला. तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला, दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत. हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. मसाले तर घ्याच, पण आमटी कशी झाली ती सांगा चवळीची. तर चला मैत्रिणींनो, बाय.